नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲक्टिव्ह वेज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चार्ट पॅटर्नमधील हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हे दोन पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, हेड अँड शोल्डर पॅटर्न हा चार्टवरती काही अशा प्रकारे दिसतो. हा झाला याचा हेड आणि हे झाले याचे शोल्डर. तर जशा प्रकारे आपली बॉडी दिसते ना, मध्ये आपलं डोकं असतं आणि साईडला आपले खांदे असतात, तसा हा पॅटर्न दिसतो. त्यामुळे याला हेड अँड शोल्डर पॅटर्न बोललं जातं. आणि हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बेरिश पॅटर्न असल्यामुळे इथून मोठी सेलिंग येण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण याचं लॉजिक समजून घेऊया. तर यामध्ये प्राईस अशी हायर हाय बनवत वर जाते आणि ज्यावेळी प्राईस रेजिस्टन्सवरती येते त्यावेळी ती हायर हाय बनवण्यात फेल होते आणि ती एक लोअर हाय बनवते. म्हणजे इथे बायस प्राईजला वरती घेऊन जाण्यात फेल होतात, सेलर इथून प्राईजला खाली आणतात. आता यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. या दोन्ही शोल्डरचे जे हाय आहेत ते या हेडपेक्षा लहान असले पाहिजेत. दोन्ही शोल्डर खालीवर असू शकतात. आता चार्टमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला असा परफेक्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहायला मिळणार नाही. कधीकधी हा पॅटर्न असाही बनू शकतो किंवा असाही बनू शकतो. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. सर्वात आधी या दोन्ही पॉईंटमधून एक आडवी लाईन मार्क करा आणि जेव्हा प्राईस याला ब्रेक करेल त्यानंतर पुलबॅक नंतर बेरिश कॅन्डलच्या खाली तुम्ही सेल करू शकता आणि स्टॉप लॉस तुम्ही याच्यावरती किंवा या स्विंगच्या वरती ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये टार्गेट जे आहे ते तुम्ही स्टॉप लॉसच्या दुप्पट घेऊ शकता किंवा या हेडपासून या बॉटमपर्यंतचे जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंट खाली तुम्ही टार्गेट घेऊ शकता किंवा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता याच्या जस्ट ऑपोजिट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न असतो. हा बुलिश पॅटर्न आहे, त्यामुळे इथून मोठी बाईंग येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये प्राईस अशी लोअर लो बनवत खाली येते आणि जेव्हा प्राईस सपोर्ट लेवलपर्यंत येते त्यावेळी ती लोअर लो बनवण्यात फेल होते आणि ती एक हायर लो बनवते. म्हणजे इथे सेलर्स प्राईजला खाली घेऊन जाण्यात फेल होतात, बायर्स इथून प्राईजला वरती नेतात. आता हा पॅटर्नसुद्धा हेड अँड शोल्डरप्रमाणेच प्रत्येक वेळेस असा परफेक्ट पाहायला मिळणार नाही. कधीकधी हा पॅटर्न असाही बनू शकतो किंवा असाही बनू शकतो. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. तर सर्वात आधी या दोन पॉईंटमधून एक अशी आडवी लाईन मार्क करा आणि ज्यावेळी प्राईस याला ब्रेक करेल त्यावेळी पुलबॅक नंतर बुलिश कॅन्डलच्या वरती तुम्ही बाय करू शकता आणि स्टॉप लॉस तुम्ही या पुलबॅकच्या खाली किंवा या स्विंगच्या खाली ठेवू शकता आणि टार्गेट सेम आधी घेतलं तसं स्टॉप लॉसच्या दुप्पट किंवा हे जे या हेडपासून या नेकलाईनपर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढे पॉईंट वरती घेऊ शकता किंवा पुढच्या येणाऱ्या रेजिस्टन्सपर्यंतचे टार्गेट तुम्ही घेऊ शकता. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या दोन्ही पॅटर्नला ट्रेड करू शकता. सर्वांना समजलं असेल. तर आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.